मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या नेत्यांसोबत आता एकूणच या सगळ्या प्रकरणी चर्चा केली आहे। सातारा झेडपीच्या विषयावरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही। सातारा एसपींच्या निलंबनाच्या संदर्भात जी माहिती तुम्ही देत होतात या संदर्भात आता सभापतींच्या सोबतही चर्चा केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। अभिषेक, सातारा एसपींच्या निलंबनाच्या संदर्भातले जे आदेश नीलम गोरे यांनी दिलेले आहेत या संदर्भात आता मुख्यमंत्री हे सभापतींच्या सोबत चर्चा करू शकतात। नक्कीच सभापतींबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आपल्याला मिळते आहे आणि या सगळ्या प्रकरणी कुठेतरी तडजोड ही आपल्याला होणार नाही असं देखील स्पष्ट दिसतंय। जसं मी आधी देखील सांगितलं की उपसभापती नीलम गोरे ह्या आपल्याला चेअरवर पाहायला मिळालेल्या होत्या। त्यांनी कुठेही चौकशीचे आदेश न देता थेटपणे निलंबनासंदर्भातली कारवाई जी आहे ती आपल्याला होताना दिसली आणि या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी मुख्यमंत्री हे संतप्त झाल्याचं दिसलं आणि त्याचे पडसाद देखील आपल्याला महायुतीमध्ये मिठाचा खडा पडताना दिसत आहेत। एकूणच अशा प्रकारच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांकडून कुठेतरी नाराजी व्यक्त केली गेलेली आहे आणि त्यामुळेच एकूणच बैठक आपल्याला होताना पाहायला मिळाली। सगळी एकूण प्रकरण काय आहे ते देखील मुख्यमंत्र्यांकडून समजून घेतलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील जेव्हा सभागृहात विधान केलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं उपमुख्यमंत्र्यांकडून जे काही सांगण्यात आलेलं आहे त्या दृष्टीनं चौकशी होईल आणि त्यानंतर आपण कारवाई करू। एकूणच विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे निलंबन झालं त्या संदर्भात आता आपल्याला चौकशी ही होताना पाहायला मिळेल आणि याच संदर्भात ही जे निलंबन आहे ते मागे घेतलं जात आहे का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेही तडजोड जी आहे ती आपल्याला सातारा जिल्हा परिषदेसंदर्भात होताना पाहायला मिळणार नाही आहे भाजपकडनं आणि त्यामुळेच एकूणच कुठेतरी दोन्ही पक्षांकडनं आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे। अशातच एकूण हे सगळं प्रकरण कसं शांत होतंय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।